सामूहिक आवाज यांचे रूपक येथे दिसते, म्हणून वेळूच्या मनात सतत सळसळणारा आवाज असतो आणि हा आवाज स्त्रियांच्या दडपलेल्या भावना, अस्मिता, प्रश्न आणि प्रतिकाराचा प्रतिकात्मक आवाज असू शकतो. तो आहेच. मी संपूर्ण कविता संग्रह 2दा वाचलेला आहे आणि त्यातही सगळं आलं. याच्या पलीकडे खूप काही असू शकेल. तुम्ही ते मांडाच लिहात म्हणून तो कविता संग्रह का वाचला पाहिजे, तर मी एकदा वाचला, सर म्हटले तुम्हाला बोलायचं, म्हटलं परत वाचावं लागेल आणि काल परत तिसऱ्यांदा तो वाचला. सकाळी 5 वाजता उठून 4 वाजता म्हटले इतक्या लोक काय करतात तुम्ही, ते बाहेर जाऊन आपण परत मला वाचावं, कारण का की समजतच नव्हतं. त्यामुळे खूप असं महत्त्वाचं त्यामध्ये आहे. आणि मग अशा प्रकारे बांबू आतून पोकळ असतो ही प्रतिमा देखील महत्त्वाची ठरू शकते. समाजाने स्त्रीच्या भावविश्वात निर्माण केलेली पोकळी, एकाकीपणा किंवा अंतर्गत वेदना यांचे सूचक रूप थोडक्यात वेळूचं पण हे काय, तर स्त्रीच्या सामूहिक अस्तित्वाचे, संघर्षशील वृत्तीचे, मूक वेदनेचे आणि प्रतिकाराच्या सळसळत्या आवाजाचे प्रतीक म्हणून पाहता येईल. अशा प्रकारचा हा कविता संग्रह खूप महत्त्वाचा आहे. मी कवयित्री स्वाती गोळे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हे सगळं मांडण्यासाठी माझ्या किती त्रास झाला मी तो सांगू शकत नाही, पण खरंच वाचलं पाहिजे. आणि स्त्रीचं, कारण ते समूह जे म्हणतंय, एका स्त्रीचं दुःख नाही, वेदना नाही. आणि आता